नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा जेव्हा एखाद्या पूजाविधीमध्ये किंवा हवनामध्ये बसतो तेव्हा स्वाहा हा शब्द आपण वारंवार ऐकतो आणि म्हणतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आहुती देताना स्वाहा म्हणणे इतके महत्त्वाचे का आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचे आध्यात्मिक आणि पौराणिक रहस्य जाणून घेणार आहोत. वेदांमध्ये अग्नी देवाला देवतांचा दूत मानले गेले आहे. आपण हवनामध्ये जे तूप किंवा हवन सामग्री अर्पण करतो ती अग्नी देवाच्या माध्यमातूनच इतर सर्व देवतांपर्यंत पोहोचते. पण या प्रक्रियेत स्वाहा हा शब्द अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. पौराणिक मान्यतेनुसार स्वाहा ही दक्ष प्रजापतीची कन्या आणि अग्नी देवाची पत्नी आहे. असे म्हटले जाते की देवतांना अर्पण केलेली कोणतीही आहुती तोपर्यंत स्वीकारली जात नाही जोपर्यंत ती स्वाहा देवीच्या नावाने दिली जात नाही. स्वाहा म्हटल्याशिवाय अग्नी देव ती आहुती स्वीकारत नाहीत आणि ती देवतांपर्यंत पोहोचत नाही. स्वाहा म्हणण्याचे मुख्य महत्त्व काय आहे ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे हे समर्पणाचे प्रतीक आहे. स्वाहा म्हटल्यानेच आपली आहुती पूर्ण मानली जाते, त्याशिवाय ती अपूर्ण राहते. जेव्हा आपण म्हणतो ओम नमः शिवाय स्वाहा तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की हे भगवान शिव, मी ही आहुती अग्नीच्या माध्यमातून तुम्हाला समर्पित करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मंत्राची पूर्तता. वैदिक मंत्रांच्या रचनेत स्वाहा हा एक आवश्यक समाप्ती शब्द आहे. या शब्दाचा उच्चार केल्याशिवाय मंत्राचा प्रभाव पूर्ण होत नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जेची सक्रियता. असे मानले जाते की स्वाहा बोलताच मंत्राची शक्ती जागृत होते आणि त्यातील सकारात्मक ऊर्जा संपूर्ण वातावरणात पसरते. थोडक्यात सांगायचे तर अग्नी हे आपल्या श्रद्धेला देवतांपर्यंत पोहोचवणारे माध्यम आहे आणि स्वाहा हा शब्द त्या समर्पणावर उमटवलेली शिक्कामोर्तब आहे. तर मित्रांनो, हवनातील या स्वाहा शब्दाचे महत्त्व तुम्हाला कसे वाटले? कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.